जय भवानी जय शिवराय. सो कसं आहेत माझ्या सगळ्या मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो. सो तुम्ही आपला पहिला ब्लॉग तर तुम्ही आपला बघितलाच असेल, किती भारी बनवलेला. आम्ही एवढे एन्जॉयमेंट केलेली आपले 4 दिवस दापोलीमध्ये. सो असंच आम्ही आता परत एन्जॉय करायला निघालो आहे आपल्या मित्राच्या गावी रायगड पालीला. सो आत्ता आम्ही आरे कॉलनीमध्ये आहे. सो आत्ता आपले मित्र येतात आहे. आम्ही दोघंजणं आलो आहेत पुढे, अजून आपले मित्र लोक येतात आहे. सो आत्ताच मी विचारच करत होतो की आता परत मी चाललोच आहे, तर परत एक नवीन चांगला आपला सुंदरसा असा परत मी एक ब्लॉग बनवू आपल्या ट्रॅव्हलिंगचा. सो होय किधर है, इधर आ. अरे इधर तो ब्लॉग में तो देख, हमारा मित्र निखिल भाऊ आला आला. इधर आ, साइड में. चला मग भेटू, आपले मित्र लोक येत आहेत, आपण भेटू तेव्हा. सो हे गाईस कसे आहेत माझ्या सगळे मित्रांनो. सो आम्ही आता सगळे आरे कॉलनीमधून सोबत निघालेलो, पण आमचं जरा चुकामुक झालेली, तर आमचे मित्र पाठीच राहिलेत आणि आम्ही आता पनवेलला जस्ट पोचणार आहे. तर आम्ही जरा त्यांच्यासाठी थांबलो आहे. हा बघा कंटाळला आहे पाठी बसून बसून. काय बेकार गाडी चालवतो. अबे उन लोग को रुकना चाहिए था, उन लोग रुके नहीं अपने पे. अपन पहले रुके थे ना, कभी रुकते थे ना, होता था अपना. तो तुम्ही इकडे गर्दी बघू शकता, एवढी गर्दी लागली ना मरणाची ट्रॅफिकची. तुम्ही वरचा फ्लायओव्हरच मारून आलो, एवढा जाम ट्रॅफिक लागले. वो ब्लॉगर है. लाउडे हम लोग कंटिन्यू पिछला सीट है कंटिन्यू. सो हे गाईस, सो आत्ताच आम्ही जस्ट आपल्या गावी पोचलो आहे आपल्या मित्राच्या घरात. सो तुम्ही उघडे कशाला. सो आत्ताच आम्ही आपल्या मित्राच्या गावात पोचलो आहे. सो आपल्या मित्राच्या घरी जाम पावर आहे, बघू शकतात. अरे जाम त्रास झाला आम्हाला यायला, जाम आहे. गाडी चालून आमचे हात दुखायला लागले लिटरली. काय बोलू आता, मला स्वतःला नाही समजत आहे. एवढ्या गाड्या चालवलं आम्ही, जाम हालत खराब झालेली आमची गाडी चालवून. आम्ही तुम्हाला आता आपलं भावाचं घर दाखवतो मी. सो हे गाय जय भवानी जय शिवराय. सो रात्री आम्हाला थोडा लेट झालेला, त्यासाठी मी माझा ब्लॉग कंटिन्यूस नाही करू शकलो. सो आत्ता आम्ही जस्ट फ्रेश होऊन चाललो आम्ही रायगड पाली जे मार्केट आहे, आम्ही तिकडे चाललो. बाकी तुम्ही आपल्या मित्राचं घर बघू शकता. मित्राचं घर एवढा भारी आहे आणि समोरचा व्ह्यू पण एवढा मस्त आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे नाही पेनले तू. आता आम्ही निघालोय रायगड पाली. आपल्या थोडं संध्याकाळचं जेवण पाणी आणि रात्रीचे जरा पुढचं बोलू नाही शकत. मग रात्री थोडा आम्हाला जास्त उशीर झालेला म्हणून आम्हाला ब्लॉग करायला भेटला नाही. आपला ब्लॉग पुढचा कंटिन्यूस करायला. सो आत्ताचा आपला
मला इकडचा व्ह्यू दाखवतो. व्ह्यू तुम्ही बघू शकता, एवढा सुंदर आहे. हे आपल्या मित्राच्या गावाचं स्थानिक मंदिर आहे देवाचं. अबे गाडी पुरा ताप घ्या रे. अरे गाडी आता आम्ही तिकडे जातोय. तर आम्ही पण आपला पुढचा ब्लॉग आपण तिकडनं कंटिन्यूस करू. ओके चला मग. क्या हुआ रे? देख, अरे तू तो फुल इमरान हाशमी लग रहा है. सही लग रहा है, सवा लग रहा है तू तो. सो आता थोडा गाईज आम्ही सगळं उसून चाय पाणी काय गेलो होतो. चाय पाणीला आलो आहे आम्ही जरा. तिकडनं आम्ही थेट जाणार आहे आपल्या रायगडच्या पाली मार्केटमध्ये. तो आपल्या पालीचा जाम प्रसिद्ध मार्केट आहे. अरे हे चावी नाही निकाला गाडी काहीच नाही. आपली गँग खेळ. तर रात्री आम्हाला खरंच एवढा उशीर झालेला ना, त्यासाठी मला ब्लॉग आहे ना माझा कंटिन्यूस नाही करायला भेटला. तुम्ही कंटिन्यूस करायला बघत होतं पण आम्हाला रात्रीचे वाजलेले 2. त्याच्या आणि माझ्या फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती, त्यासाठी मला ब्लॉग एक चालूच नाही ठेवायला भेटलेला. सो मी आजचा दिवस आम्ही जे जे करणार आहे ते पूर्ण दिवसाची एन्जॉयमेंट सगळी मी दाखवणार आहे माझ्या ब्लॉगमध्ये. सो आमच्या ब्लॉगला असं तुम्ही जॉईंट राहा, अशीच आपली पुढची एन्जॉयमेंट बघत राहा. आम्ही तिकडनं झाल्यावर आपली रायगड पालीची एक डॅम नदी आहे, त्या नदीवर पण जाणार आहे आम्ही. नदीची एन्जॉयमेंट पण आम्ही तुम्हाला दाखवू. सो असं आपल्या ब्लॉगला जॉईन राहा. चला मग. बोललेलो होतो की मी आता पालीच्या मार्केटमध्ये जाणार होतो. पालीच्या मार्केटमध्ये मी आलो आहे. आपले मित्र लोक चिकन विकन घेत आहेत जरा रात्रीची सोय करायला. पावले कितना किलो लिया? 1.5 किलो. कोई पैसे पे पैसे निकल रे. जाम पैसा आपला भाऊ घेऊन आला. किती भाऊ? 7-8 घेऊन आला भाऊ. आज पुन्हा रायगड पाली आज एन्जॉय जल्लोष करणार आहे. सो आपले मित्र लोक इकडेच बसले आहेत. मित्र लोक बोल कुछ दो सब बोल. तेरे गाव आहे या मित्राचा. आपण या गावी आलोय. आज आपला मित्र आहे, बघू शकतात तुम्ही याला. कोण आपली सिंगल पोरगी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात की कोण सिंगल असेल तर. भाऊ आपला जाम चिकना आहे. भावाचं घर पण एवढं भारी आहे, मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो आणि हा पण एक आहे. यासाठी पण कोण सिंगल असेल तर सांगू शकता ब्लॉगमध्ये. कमेंटेड आहे. ठीक है, भाभी के साथ ना चिकन मसाला लेके रहा किधर पे. चला मग पुढच्या ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटू. आता पुढे जाऊन आम्ही थोडं अजून मार्केट वगैरे फिरणार आहे पालीचं. तर हे तर आम्ही फर्स्ट चिकन घ्यायला आलेलो की रात्रीची जरा चिकन फ्राय हे सगळं काय करणार आहे, त्यासाठी चिकन घ्यायला आले. सो आपण आता पुढे जाऊन अजून मजा मस्ती करणार आहे. सो आम्ही तुम्हाला अजून दाखवू. मग पुढचा ब्लॉग आपण आपल्या तिकडनं जॉईन करू. ओके चला मग. जसं मी तुम्हाला बोललेलो
की मी पालीच्या वॉटरफॉलला नदीवर जाणार आहे. सो आता आम्ही इकडे नदीवर पोचलो आहे. आपल्या गाड्या बघू शकतात. हॅलो काय तू चालला तेच कर. सो आता आम्ही इकडे नदीवर पोचलो आहे. नदीचा एवढा सुंदर व्ह्यू आहे ना, एक नंबर है. नहीं मेरा कपड़ा है उसके अंदर. अगं निकाल ना, आहे का नाही तू? नाही का, रुकना भाई. सो आता जस्ट आम्ही आपल्या नदीवर पोचलो. तुम्ही बघू शकता अरे नदी एवढी भारी आहे ना की काय बघणार तुम्ही. अंघोळ नको. आंघोळ पाहिजे भाऊ, आंघोळ तर काय केला पाहिजे. सो आपली नदी ही आपली पालीची फेमस नदी आहे. सो आता आम्ही इकडे आंघोळ करायला आलो. ही नदी तुम्ही बघू शकता एवढी मस्त मोठी नदी आहे इकडनं. आणि व्ह्यू तर एवढा मस्त आहे ना की काय बोलणार. एवढा पॉवर व्ह्यू आहे ना सर. सिरियसली एवढं बघून मला एवढं भारी वाटतंय ना. आत्ता जाऊन आत्ता आंघोळ करू असं वाटतंय. सो असं तर आंघोळ आपण करायला जाऊया. त्याआधी जरा मित्र लोकांनी काहीतरी आणलं आहे, जरा खाऊन घेऊया ते. मग तिकडनं आपण पुढचा ब्लॉग परत चालू करू. तर जॉईंट राहा. सो हे काय, जय भवानी जय शिवराय. सो आत्ता आम्ही जस्ट आलो आहे डॅमवर. आम्ही एवढी एन्जॉयमेंट केली ना, लिटरली एवढी मजा आली ना आम्हाला की काय बोलू. आम्ही पोचायला 5 मिनटं पोचायला आणि आम्हाला डॅमचं पाणी सोडायला. आमची काव माता पाहिली, गाय माता बघूनच पाहिली आम्हाला. सो डॅमवर आम्ही एवढी मजा केली ना गाईस, तुम्हाला काय सांगू. सिरियसली रायगड पाली हे ज्याचं पण गाव असेल ना, सिरियसली तो जाम लक्की. एवढं भारी गाव आहे हे. पण ते आपण पहिल्या ब्लॉकमध्ये बोललेलो ते आपलं दापोली. आणि हे सेकंड रायगड पाली. रायगड पाली पण एक नंबर गाव आहे. सो गाईस तुमचं ज्याचं पण गाव असेल तो नक्की या त्या गावामध्ये. एवढं भारी गाव आहे ना लिटरली. आता आमच्या मित्राच्या गावात आपण थांबलो आहे. तर जाम एन्जॉयमेंट केली आपण आजच्या दिवस. तर उद्या तर आपला संडे आहे, उद्या आपण निघणार आहे. सो आज रात्र पण जरा धमाल करू आपण. आणि त्या ब्लॉगमध्ये दाखवू आपणच आपण काय धमाल करू आणि काय नाही. चला मग भेटू. मग टाटा. भेटू एन्जॉय करू. चल चल चाय बना अभी. चाय भी आज का कुक कोण आहे भाई. चॅनलला तुझा सबस्क्रायबर वाढवतो. मग काय नाही ते बोलणार ते फक्त दोनच नाही. चला मग इकडे शिवाबाई तर देत राहणार पोरं लोक. चला मग गाईस भेटू लवकरच. हे रवडे सो गाईस जस्ट आम्ही आत्ता जस्ट फ्रेश होऊन बसलो आहे. सो आता जरा चाय बनवायला ठेवली आहे. झाली का भाऊ चाय. झाली भावाच्या झाली ना. खरंच जाम डॅमवर तर जाम एन्जॉयमेंट केली आम्ही. सो तुम्हाला जरा एक समोरचा नजारा मला दाखवायचा होता, त्यासाठी मी जरा ब्लॉग चालू केला आहे. समोर बघा जरा. हा गावाचा नेचर बघा केवढा क्यूट वाटतोय. एवढा भारी नेचर आहे गावचा. हा नेचर ते डोंगर आहे, त्या डोंगरच्या वाटी सनसेट झाला आहे आत्ता. तो जस्ट मिस झाला नाही तर तो पण मी दाखवला असता. पण आता पण इकडनं समोरून बसून बघायला एवढं भारी वाटतंय ना नेचर. ते सिरियसली सांगतो. हे आपले गावाचं आहे, गाव आहे. सो आत्ता आम्ही नेचर तुम्ही तर बघितलं. आपल्या मॅगी ठेवले जरा बनवायला. भूक लागले जरा. आपली चाय पण बनली आहे इकडे. अरे बापरे बघू ना एवढी चाय बनाया क्या जूस दिया है. ये मैगी वगैरह भाई मैगी बनवत आहे भाऊ लोक आपले. चाय ले हो. इधर देख. हुआ क्या मैगी हुआ क्या. चालू आहे भावा. मॅगी बनवत आहेत भाऊ आपले. यांचं नाव आहे निखिल गुरव. चटका लागला भावाला. सो भाऊ तुम्हाला आपला गावाचं नेचर बघून तर जामच भारी वाटलं. सिरियसली आपल्या भावाचं गाव जामच कूल आहे. भावाचं गाव एक नंबर आहे. सो आपल्या आजच्या दिवसाची एन्जॉयमेंट आम्ही सगळी दाखवली तुम्हाला.
आज खरंच खूप लिटरली खूपच एन्जॉय केला आपण. हातच्या बाहेर एन्जॉय केला आपण. डॅमवर काय फिरलो, काय कुठे कुठे फिरलो. खरंच रायगड पाहिजे पण मानलं पाहिजे, जाम भारी गाव आहे, एक नंबर गाव आहे. चला मग व्हिडिओ आपण उद्या आपण निघणार आहे या गावातून. सो मी गेल्या टायमाला दापोलीला जाम सुट्ट्या मारलेल्या, 7 सुट्ट्या मारलेल्या. तेव्हा मी 7 दिवस सुट्ट्यांवर होतो. शेवटी आता मित्रांनी प्लॅन बनवला की मित्राच्या गावी जायचं, म्हणून मी जबरदस्ती आलो. हे माझे सगळे जे आहेत ते आपले लहानपणीचे मित्र आहेत. त्यांनी प्लॅन बनवलेला म्हणून मी आलेलो त्यांच्यासाठी. मग लवकरच भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगला. चला जय भवानी. हे गाईस जय भवानी, जय शिवराय. सो गाईस मगाचपासून आम्ही खूप काम करत होतो. हे आपले आता मित्र लोक आलेत आपल्याकडे घरी, काहीतरी घेऊन आलेत प्रसाद. आपलं जेवणची तयारी चालूच होते. सो भाऊ काय घेऊन आलास तू? कांदा पाव. भाऊ आपले कांदा बिंदा घेऊन आले. आपलं चिकन बिकन बनवलंय जरा भावा लोकांनी काही मेहनत घेतली आहे. सो आता आपलं थोडा झालाय चिकन रेडी. भाऊंनी जाम मेहनत घेतली, आज खूप मेहनत करतो भाऊ. जामच तयारी आपली. आजचा दिवस पण जाम भारी गेलाय. आपलं तुम्ही जेवण पण बघितलं. आपलं जेवण आत्ताचे आपलं जेवण झालंय रेडी. आज आपल्या मित्रांनी चिकन बनवलंय फुल. मी पण जाम मेहनत केली आहे भावांना. माहिती आहे, मी कांदा बिंदा टोमॅटो कापून वगैरे दिलाय. घरी कधी करत नाही, पण इथे मित्रांसमोर करायला पडतं कधी कधी. काय करणार, मित्र लोक आईसमोर एक करवायलाच लावतात आपल्याला कधी पण. सो मग आजचा दिवस आमचा जाम भारी गेला. सिरियसली एवढी एन्जॉयमेंट केली काय बोलणार आम्ही. आणि डॅमवर बघा, डॅममध्ये गेलो जरा, भारी होता डॅम पण, जाम एन्जॉयमेंट केली. चला मग लवकरात लवकर आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपण. सो असंच आपल्या ब्लॉगला फॉलो करत राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच आपले भावाला सपोर्ट करा. तुमचा भाऊ नवीन आहे ब्लॉगमध्ये. मला पण नेमकं ब्लॉगमध्ये काय बोलतात ते समजत नाही, पण आपण काय आपल्या टाईमपाससाठी ब्लॉग बनवतो. सो चला मग. हे काय, जसं आम्ही तुम्हाला बोललेलो होतो की आम्ही पालीच्या गणपतीला दर्शनाला जाणार आहे. सो आत्ता आम्ही तिकडे आलो आहे. बघू शकता लाईन तर खूप गर्दी आहे इकडे. हे काय आम्ही दर्शनासाठी हे पण घेतली. जस्ट आम्ही इकडे पोहोचलो आहे. हे आपली गँग इकडे बघू शकतात. गणपती बाप्पा मोरया. किती टाईम लागेल आपल्याला? 10-15 मिनिट 10-15 मिनटं आमच्या दर्शनाला तर लागतीलच. तिकडनं मग आम्ही आपला मुंबईला जायला निघणार आहे. सो मी तुम्हाला जसं बोललेलो ब्लॉगमध्ये की पालीच्या गणपतीला दर्शनाला आम्ही जाणार आहे. सो तसंच आम्ही आता दर्शनासाठी आलेलो होतो. आता आम्ही दर्शन करू इकडनं, मग इकडनं डायरेक्ट मुंबईला जायला निघू. बघा काही गरमी आहे. बस पावले हिरो तिकडे. बोला ना भाई. पकड ना. अरे पकडतो सही. चला मग आपण भेटू लवकरच बाहेर निघून. पकड एक मिनिट. खाली पावन सपोर्ट करना. हाँ भाई सपोर्ट. सो हे गाईज आत्ताच जस्ट आपल्या पालीच्या गणपतीचं दर्शन झालं. दर्शन आपलं जाम भारी झालं. मंदिर पण एवढं सुंदर आहे ना की काय बोलू तुम्हाला. मंदिर आपलं जाम भारी होता. सो आता आपल्या ब्लॉगचा एंड करायचा टायमिंग आला आहे. पालीची आपली मजा मस्ती, आम्ही खूप मजा मस्ती केली, खूप एन्जॉयमेंट केली एका दिवसामध्ये. आम्ही इकडे आपल्या पालीच्या नदीवर काय गेलो आणि त्याला मंदिराचं दर्शन करायचं होतं म्हणून मंदिराचं दर्शनमध्ये आलो. मी तुम्हाला जसं जसं काय जे गोष्टी बोललेलो त्या गोष्टी आम्ही सगळ्या केल्यात. सो आत्ता आम्ही आता निघालो इकडनं. सो आपल्या ब्लॉगचा एंड मी करतो आहे. सो असंच आपल्या ब्लॉगला जॉईंट राहा.
प्रत्येक गोष्ट आपली एन्जॉयमेंटची सगळं मी तुम्हाला सगळं आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे, जे आम्ही एन्जॉयमेंट करतो काय. आणि आता हा आपला ब्लॉग झाला आहे दुसरा. 2 ब्लॉग आपले कंटिन्युअसली झाले आहेत. सो आत्ता आपला दुसरा ब्लॉग रेडी झाला आहे. सो आपल्या असेच ब्लॉग बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करत राहा आणि ब्लॉगला आपल्याला सपोर्ट करत राहा. सो तुमच्यासाठी असेच चांगले चांगले ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग मी परत घेऊन येईन. आता एक आपला पुढचा एक ब्लॉग बनेल, तो एक अजून एक ब्लॉग आहे तो पण बनेल, जो मी आपल्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. तो आपल्या ब्लॉगला असं तुम्ही बघत राहा. एन्जॉयमेंट आपली आपण दाखवत राहा. चला मग, जय हिंद, जय महाराष्ट्र.